पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल कमी वापरा, म्हणून आम्ही म्हणतो सत्ताधारी टीएमटी बसचा वापर करा, अशा आशयाचा बॅनर घेत आंदोलनातून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पाचपकाठी ठाणे ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय या दरम्यान अभिनव आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत, विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे महानगरपालिका गटनेते अभिजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे महानगरपालिकेत जाताच महापौर शर्मिला पिंपोलकर यांना आपण टीएमटीने प्रवास करावा हे निवेदन देण्यात आले. पाचपकाडी येथून निघालेल्या या मोर्चाची सांगता पालिका मुख्यालय येथे करण्यात आली. मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलं काटकसर करा, मग उपमहापौर महापौर यांनी सगळ्यांनी चालत यावं. देशसेवेसाठी आलेत ना हे. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही, त्याला खायला काय घालणार, त्याचे पैसे कुठून आणणार?